दिवसानंतर व्लॉग टाकते आहे, आय नो गाईज. बट का टाकत नव्हते ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे, आय डोंट नो. बट ना असं काही झालं नव्हतं. मला ना कंटाळा येत होता व्हिडिओ शूट करायचे, बट ते एडिट नव्हते करत. आणि लास्ट व्लॉग जो मी टाकला होता तो आय गेस जानेवारीमध्ये टाकला होता. नाव इट्स ऑगस्ट, सो खूप जास्त पिरियड होऊन गेला आहे. बट स्टील ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आपलाच व्हिडिओचं चॅनल आहे, आपणच मालिक आहोत, आपल्याला जे वाटेल ते आपण करूयात. सो नाव आय एम बॅक विथ फुल डेडिकेशन, विथ फुल काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्स, विथ फुल एनर्जी. आणि यानंतर मी पूर्ण ट्राय करणार आहे की मी कंटिन्युअसली डेडिकेटेडली व्हिडिओज आणि व्लॉग्स बनवेल यूट्यूब चॅनलसाठी माझ्या. सो आता येऊयात या व्लॉगकडे. सो उद्या बसणार आहे गणपती आणि आज आम्ही करतो आहे गणपतीची तयारी, डेकोरेशन. आणि परत आज आहे हरतालिका, सो त्याची पूजा पण होणार आहे. सो मी, मम्मी आणि अंजली आम्ही तिघीजणी करतो आहे हरतालिकेची पूजा. सो त्याची तयारी चालली आहे पहिलं तर. आणि जे डेकोरेशन वगैरे आहे ते आम्ही संध्याकाळी करणार आहे, कारण दिवसभर आमची पूजाच चालेल. सो आता मी आणि अंजली आणि मम्मी आम्ही तिघीजणी तयारी करतोय हरतालिकेची. सो मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणलंय आणि कशी पूजा करतोय. सो इथे सर्व वनस्पती आणलेले आहेत. हरितालिका आपण त्याला यासाठीच म्हणतो कारण त्याचा मेन उद्देशच हा असतो की आपण हिरव्या वनस्पतीचा यूज करून महादेवाची जी आहे ती पूजा करतो. इकडे पण वनस्पती आहे. A few moments later. सो गाईज, हरतालिकेच्या पूजेची सगळी तयारी झाली आहे आमची आणि आता आम्ही रेडी होत आहे. म्हणजे मी झाले रेडी, मम्मी पण रेडी झाले आणि अंजलीची तयारी राहिली आहे. सो ती रेडी होते. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आम्ही पूजेची तयारी कशी केली आणि काय काय आणलं आहे पूजेमध्ये मांडण्यासाठी आणि देवासाठी पण काय काय आणलं आहे. सो मी तुम्हाला दाखवते. सो इथे मम्मी जे आहे महादेवांचा अभिषेक करते आहे आणि या ठिकाणी आम्ही हरतालिकेची पूजा जी आहे ती मांडणार आहे. इथे पोथी ठेवली आहे, काय कळस आहे, फळं ठेवलेत आणि इथे शिवमूठ ठेवली आहे जी महादेवांवरती वाहणार आहे. सो असं ओव्हरऑल आम्ही थोडंसं डेकोरेट केलं आहे याला. आणि इकडे जे आहे ते वनस्पती आहे, हार आहेत, हळदी कुंकू, फ्लॉवर्स, बास खतम. ही सिंपलशी पूजा आम्ही मांडतो आहे हरतालिकेची. Two hours later. सो गाईज, आता झाली आहे संध्याकाळ आणि आमची हरतालिकेची पूजा जी आहे ती कंप्लीट झाली आहे. आणि त्याच्यानंतर आरती केली, मग त्याच्यानंतर फराळाचं केलं आणि थोडासा आराम करून आता आम्ही उठलो आणि आता आम्ही करतोय गणपती बाप्पाचं डेकोरेशन. सो इकडे अंजली आहे आणि ती करते डेकोरेशन, म्हणजे आम्ही दोघी मिळून करतोय ॲक्च्युली. सो आता करतोय डेकोरेशन कारण उद्या गणपती बसणार आहे. तर सो याला 2-3 तास तरी लागतील. थोडंसं हाफ तर झालं आहे आमचं ॲक्च्युली आणि फ्लावर्स पण झालेत, फक्त ती शीट जी आहे ती वरती लावायची आहे. सो यावेळेस आमची ॲक्च्युली पर्पल आणि व्हाईटची थीम होती, बट आम्हाला पर्पल फ्लावर्स नाही मिळाले. सो त्याच्यामुळे पर्पल फ्लावर्स सोडून बाकीचे दुसरे फ्लावर्स आम्ही यूज करून ते करतो आहे. बट आता ओव्हरऑल इथे फक्त व्हाईट मागचं बॅकग्राऊंड लावलं आहे, त्याच्यानंतर 2 कर्टन्स लावले आहेत पर्पल कलरचे. आणि हा टेबल लागणार आहे ज्याच्यावरती गणपती बाप्पा येणार आहे. सो यावरती जो कपडा घेतला आहे तो पण पर्पलच घेतला होता आम्ही. सो असं आहे. आणि हे फ्लावर्सची शीट आहे जी आम्ही तयार केली आहे. सो यामध्ये ॲक्च्युली आम्हाला व्हाईट आणि पर्पलचे पूर्ण फ्लावर्स पाहिजे होते, पण तेवढे भेटले नाही. सो जेवढे मिळाले तेवढेच आम्ही लावले आणि त्यासोबत आम्ही रेड आणि ग्रीन कलरचे जे पानं असतात त्याचा यूज केला आहे. सो ही पूर्ण शीट जी आहे ती इथे वरती लावणार आहे आम्ही. आणि बस ही लावलं की आमचं पूर्ण डेकोरेशन जे आहे ते कंप्लीट होऊन जाईल. ऑलमोस्ट आमचं सगळं झालं आहे, फक्त थोडंसं एक 10 to 20% जे राहिलं आहे
बस ते करायचं आहे आणि मग झालं. हे असं झालं आहे आमचं फायनल डेकोरेशन. आता हे असं मग हा टेबल लावायचा आहे आणि मग गणपती बाप्पांना बसवायचं आहे. सो गाईज, दिस इज अवर फायनल डेकोरेशन. आणि यावरती एक चौरंग येणार आणि त्या चौरंगावरती मग गणपती बाप्पाची मूर्ती येणार आहे. सो दिस इज फायनल. आणि आता मला याला ऑलमोस्ट 3 hours लागले पुन्हा कंप्लीट करण्यासाठी. सो गाईज, या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हरितालिकेची पूजा आम्ही कसं करतो ते दाखवलं. त्यानंतर गणपती बाप्पांचं डेकोरेशन दाखवलं. सो आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की असणार आहे उद्याचा ब्लॉग, गणपती बाप्पांच्या आगमनाचा ब्लॉग. आणि थँक्यू सो मच हा ब्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल. आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू. बाय बाय. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign.